हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होये देह त्याचा. तपाचे सामर्थ्य तपिनीला अमुप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. मातृपितृ भ्राता सगुत्र अपार, मातृपितृ भ्राता सगुत्र अपार, चतुर्भुज नर होऊनी ठेले. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ज्ञान गुड गम्य ज्ञानदेवाला धले, ज्ञान गुड गम्य ज्ञानदेवाला धले, निवृत्तीने दिदले माझे हाती. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय दे त्याचा. तपाचे सामर्थ्य तपे निलामोप, चिरंजीव कल्प वैकुंठ नाने. मातृपितृ भात्रा सगुद्र अपार, चतुर्भुज नर होऊन ठेले. ज्ञान गुड गम्य ज्ञानदेवाला धले, निवृत्तीने दिदले माझे हाती. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची आ. ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. राम भरोसे राम बिनो, राम नाम बिसवास. सुमिरण सुमंगल कुशल, मागत तुलसीदास. तुपज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम, सदालंकृतम साधु संन्यास योगम. मुखे असे वेदांत शास्त्रार्थ नीतिम, नमो नारायण गिरीम परब्रह्म स्वरूपम. गोरक्ष जालिंदर चरपटाशाडभंग काणीप मच्छिंद्राद्या, चौरंगी रेवानक वर्तरी सौज्ञा. भूम्यान भुवर्ण नवनाथ सिद्ध, धन्य धन्य अडभंगनाथा, तुमच्या चरणी ठेवितो माथा. प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग, ज्ञान्यांचे राजे साधकांचे मायबाप संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठ रूपी ग्रंथातील हा अभंग अत्यंत महत्वाचा आपल्या पुढे गायला. अभंग फार गोड आहे, पवित्र आहे, ज्ञानोबरायांचा आहे. या अभंगामध्ये महाराज तुम्हा आम्हा जीवांना सांगतात, हरीच्या नामाची कीर्ती जर मुखाने गायली की त्याचा देह पवित्र होतो. मग ही कीर्ती हे सामर्थ्य कोणामध्ये? हरिनामामध्ये आहेत. देह पवित्र होतो, ही शक्ती हे सामर्थ्य ज्याच्या जीवनामध्ये प्राप्त होत आहे, त्या सामर्थ्याचा जोरावर तो कल्पच्या कल्प वैकुंठात राहू शकतो. त्याचा एकट्याचा उद्धार होत नाही, तर त्याचा मातृवंश, पितृवंश, भ्रातावंश या सगळ्यांचा उद्धार होतो, जो कोणी एक नामधारक जन्माला येतो. हे ज्ञान जे आहे, ज्ञानोबराय म्हणतात, मला नाथ परंपरेतनं मिळालं. माझे गुरु श्री निवृत्तीनाथावर कृपा केली गहिनीनाथाने, आणि तिथून हे ज्ञान सुरू झालं आणि माझ्याकडे आलेलं आहे. अशा या पद्धतीचा अभंग आपल्या पुढे गायला. आज या ठिकाणी ज्यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे ते कैलासवासी ज्ञानेश्वर सकाहारी कोले यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. आणि आपले नम्रमध्ये श्री अंबादास दादा अंत्रे हे मेवणे आहेत. सौभाग्यवती कुसुमबाई अंबादास अंत्रे ह्या बहीण आहेत. सौभाग्यवती प्रियंका योगेश सोनवणे या कन्या आहेत. तर श्री अविनाश ज्ञानेश्वर कोले हे चिरंजीव आहेत. श्री पोपटराव दशरथ कोले भाऊ आहे आणि श्रीमती विमल सकाहारी कोले बहीण आहेत. श्री संजय रामभाऊ कोले भाऊ आहे आणि तसेच श्री प्रदीप लक्ष्मण कोले भाऊ आहे. श्री योगेश दिगंबर सोनवणे जावई आहेत. जावईने चारुंगिरी बाबांना इथे घेऊन आलेले आहे. मनापासून सर्व परिवाराला धन्यवाद देतो. आपल्यातून गेलेले कैलासवासी ज्ञानेश्वर सकाहारी कोले यांच्या
प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. आज या कार्यक्रमाकरता उपस्थित असणारे जंगले महाराज संस्थान पुरंगाव, त्या संस्थानाचे अध्यक्ष सन्माननीय श्री हनुमंतरावजी भोंगळे साहेब, आपण इथे उपस्थित आहात. आपल्याला सर्वांच्या वतीने धन्यवाद देतो. महाराजांच्या आश्रमातील संत महाराज इथे उपस्थित आहे. आपल्या सगळ्या संतांना मनापासून धन्यवाद. मृदुंगाचार्य, गायनाचार्य, टाळकरी, वारकरी, पेटीवस्तर, चोपदार, विनेकरी बाबा, सगळे विद्यार्थी वृंद, आपल्या सर्वांना धन्यवाद. थोडा शोर जास्त होतो मला, थोडा कमी करा. पखवाद जास्त झाला, शोर पखवादाचा माझ्यातला परिणाम. या ठिकाणी माता भगिनी पुरुषजन, हा सूर नाही, पखवादाचा, तो बरोबर आहे. आपण सर्वजण परिचित अपरिचित या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वजण आवर्जून कीर्तनाला या ठिकाणी आलेले सर्व मान्यवर, आपल्याला मनापासून धन्यवाद देतो साहेब. मला सर्वांची नावं ज्ञात नाही, पण सर्वांविषयी आदरभाव आहे. अशा या पद्धतीने माता भगिनी पुरुषजन हरिचिंतना करता आपण जमलेलो आहोत. सोनवणे साहेबांनी अनेक दिवसापासून ही तारीख घेतली आणि अनेक महिन्यापूर्वी घेतलेली तारीख वेळोवेळी संपर्क केला आणि आज आग्रहाने इथे घेऊन आले. सुंदर वातावरण आहे, सुंदर हा हॉलचं नावच आहे कळस. जीवनामध्ये कळस व्हायला पाहिजे साहेब, म्हणून हॉलही असं पाहिला की कळसच हॉल पाहिला. आणि मग नाव मला माहित नव्हतं, ज्ञानेश्वर भाऊ आहे, पण मी ज्ञानोबारायांचाच अभंग घेतला ज्ञानेश्वर महाराजांसाठी. हा संयोग जुडून आला. अभंग ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठात येईल, हा अभंग माहित नाही असा वारकरी नाही. वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठ अत्यंत महत्वाचा आहे, कारण ज्ञानोबारायांनी हरिपाठाला अनन्यसाधारण महत्व दिलेले आहे. या जगतामध्ये काही गोष्टी देवाला नाही करता आल्या की ती संत इथे येऊन करतात. कधी कधी काही गोष्टी देवाला नाही जमल्या, ते संत पूर्ण करत असतात. माय बापांनो, ही शक्ती आहे बरं का. सुंदर सिस्टीम वाले आमचे भाऊ गोड आहे. हॉलमध्ये सिस्टीम लावणं इतकी सोपी गोष्ट नाही. हा वाळवटीत देवा आहे. आम्ही काल फोनवर म्हटलो की पॅक हॉल असेल तर अवघडच आहे. ते म्हटले सिस्टीम वाले चांगले, आणि इथं आल्यावर पाहिलं की आपले जे आश्रमात नेहमी असतात ते. धन्यवाद. मायबापांना विचार करा, दोन प्रकारचे अवतीर्ण असणारे होत असतात आणि अवतार आहेत. तीन प्रकारचे प्रारब्ध आहेत. स्वइच्छा प्रारब्ध, अनिच्छा प्रारब्ध, स्वइच्छा प्रारब्ध. एक स्वइच्छा, अनिच्छा आणि परेच्छा, तीन प्रकारचे प्रारब्धातनं माणसं जन्माला येतात. प्रकाराचे तीन, प्रकाराचे तीन, प्रकाराचे तीन, प्रकाराचे तीन. तुका म्हणे केले जना, तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन. प्रकाराचे तीन, तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन. प्रकाराचे तीन, तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन. प्रकाराचे तीन, तुका म्हणे केले जन. तीन प्रकारचे माणसं समाजामध्ये निर्माण झालेले आहेत. एक स्वइच्छा प्रारब्ध, एक परेच्छा प्रारब्ध, एक अनिच्छा प्रारब्ध. जन्माला देवाला आणावं लागतं, संत येतात, यावंच लागतं माणसाला.
यावंच लागतं जीवाला, आणावं लागतं देवाला, आणि येतात ते संत. मग संत येत असतात ते सोयीच्या प्रारब्धामध्ये आहेत. अनिच्छा, सोयीच्या आणि परीच्छा तीन प्रारब्धामध्ये तीन प्रकार आहेत. पण संकट पडलं की माणसं देवाचा धावा करतात. संकट पडले भारी, हरी तो आमचा कैवारी. संकट पडले भारी, आले विघ्न तुनी वारी. हे देवा तू ये. संकट पडलं की मग त्याला आवाज देतात, येतो तो. विचार करा, संकटामध्ये देवाला आणावं लागतं. आग्रह केला आणि देव येतो महाराज. पण कशा करता? भक्तांचं रक्षणा करता, दुर्जनाचा संहारा करता. भक्तांचं रक्षण हे देवाचं कर्तव्य आहे आणि दुर्जनाचा संहार हा देवाचं काम आहे. जे भक्त आहे त्यांचं रक्षण करतो तो देव आणि दुर्जनाचा नाश करतो तो देव. म्हणजे भक्त म्हणजे सज्जनाचं रक्षण करता येतो तो देव आणि दुर्जनाचा नाशा करता येतो तो देव. आपल्याला सर्वांना माहिती आहे, देव भेटायचा असेल तर एक तर सज्जन व्हावा लागेल पूर्ण, नाही तर पूर्ण दुर्जन व्हावा लागेल, तेव्हाच देव भेटेल. पूर्ण दुर्जन झाल्याशिवाय देव भेटत नाही एक, आणि पूर्ण सज्जन झाल्याशिवाय देव भेटत नाही दोन. कळलं का? पहा, रावण पूर्ण दुर्जन होता, मारण्याच्या रूपाने भगवंत आले भेटले, पूर्ण दुर्जन आहे. हनुमान पूर्ण सज्जन आहे म्हणून राम भेटले. एक तर पूर्ण सज्जन असा, नाही तर पूर्ण दुर्जन असा. मधल्याचं विचारूच नका बर का. कंस हा पूर्ण दुर्जन होता, मारण्याच्या रूपाने कृष्ण आले भेटले की नाही. उद्धव हा पूर्ण सज्जन होता, भक्त होता, भेटले देव. म्हणजे पूर्ण सज्जन असेल त्याला देव भेटतो आणि पूर्ण दुर्जन असेल त्यालाच देव भेटतो. बरं का भोंगळ साहेब. एक तर पूर्ण दुर्जन, नाही ते पूर्ण पूर्ण सज्जन. आता आपण कोण आहोत याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे की नाही. तुम्ही बारीक कीर्तन ऐका, जास्त वेळ नाही मला, 12:30-1 पर्यंत संपवायचं, 12:30 पर्यंत. म्हणून चाल नाही घेतली मी. आता तुमच्या चाली मी चालून घेतो. कल्पना करा, पूर्ण सज्जन असेल तरच देव भेटतो एक, आणि पूर्ण दुर्जन असेल तरच देव भेटतो दोन. बाली पूर्ण दुर्जन होता, त्याने सुग्रीवावर अन्याय केला, स्वतःच बंधूचं राज्य घेतलं, पत्नी घेतली, अन्याय केला. राम मारायलाच्या रूपाने आले, रामाने त्याला मारलं. आणि पूर्ण सज्जन होता सुग्रीव, त्याला भेटले, मित्र केलं. शबरी भक्त आहे, सज्जन आहे, राम भेटायला गेले. मारीच हा पूर्ण दुर्जन आहे, त्याला मारायला गेले, पण भेटले की नाही. म्हणजे पूर्ण दुर्जनाला राम भेटतात आणि पूर्ण सज्जनाला राम भेटतात. आपण नेमकी कोण आहोत हे सांगा. आपण खरे सज्जन आहोत की दुर्जन आहोत याचा कधी विचार केला का? जर आपण पूर्ण सज्जन असेल, जर असं कोणी म्हणत असेल मी पूर्ण सज्जन आहे, जे पूर्ण सज्जन आहे त्यांनी वर हात करा बरं. माझे शब्द नीट ऐका. पूर्ण सज्जन म्हटलो बरं का. एक जरी दोष असेल तर आपल्याला वर हात करता येणार नाही. पायाखाली मुंगी गेली पाप म्हणतो, होतं की नाही साहेब. चालता चालता मुंगी गेली, पायाखाली मुंगी मेली, मारायला जात नाही कोणी, पण मेली तर पापच आहे ना. पाप करावा लागत नाही, ते होत असतं. पुण्य मात्र करावं लागतं, हे ध्यानात ठेवा. पूर्ण दुर्जन जर कोण असेल आणि पूर्ण सज्जन जर कोण असेल, सज्जनाला आणि पूर्ण दुर्जनालाच देव भेटत असेल, तर आपण सज्जन आहोत का दुर्जन आहोत याचा विचार केला पाहिजे, याचं आत्मचिंतन केलं पाहिजे. बर, पूर्ण सज्जन जर आपण असेल, तर वारकरी मंडळी पूर्ण सज्जन जर असेल, तर पंढरपूरला जाताना अर्ध तिकीट नसलं तरी अर्ध्या तिकिटात पंढरपूरला जाऊन येतो आपण. म्हणजे बरेच वारकरी असे. आता बरं झालं शासनाने वय झालेल्या माणसाला फिरी न्यायचं ठरवलं बरं का साहेब. पण पूर्वी अर्ध्या तिकिटात नसते तर तिकीट वय वाढून दिलेले लोकांनी. आळंदी पंढरपूर एसटी न करून आले. खरंय की नाही मामा? म्हणजे वयात नसतानाही वय वाढून घेणं आणि पंढरीची वारी करून येणं, आता पूर्ण सज्जनतेचे लक्षण आहे घे. बर, पूर्ण सज्जन जर कीर्तनाला आलेले सगळ्यांना सज्जन म्हणावा, तर जाताना नव्या चोपल्या चोरी कशा जात्या, नवे बुट चोरीला कसे जातात? म्हणजे कीर्तनाला आल्यावर बुटांची चपलं चोरी जावे हे काही सज्जनतेचे लक्षण आहे का?
मग आपण पूर्ण सज्जन नाही हे सिद्ध झालं. बरं जाऊ द्या. मग आपण पूर्ण दुर्जन आहोत का? आणि पूर्ण दुर्जन असतो तर कीर्तनला आलो असतो का? ज्या अर्थी कीर्तनला येतो पूर्ण दुर्जन नाही. ज्या अर्थी पंढरपूर वाडीला जातो पूर्ण दुर्जन नाही. ज्या अर्थी आम्ही साधू संतांकडे जातो पूर्ण दुर्जन नाही. ज्या अर्थी आम्ही भगवंताचं नामस्मरण कधी कधी करतो पूर्ण दुर्जन नाही. म्हणजे सवड्यानुसार का करीन आपण पूर्ण दुर्जन नाही. आम्ही तीर्थयात्रा करतो आम्ही दुर्जन नाही, सज्जनच आहे ना. दुर्जन देवाला जाऊ शकत नाही एक. मग आम्ही पूर्ण दुर्जनही नाही आणि आम्ही पूर्ण, तुम्ही बोला ना थोडे ना, आम्ही पूर्ण धड दुर्जन आहोत ना पूर्ण सज्जन आहोत. देव भेटायचा असेल तर काय करायचं? देव दोघांनाच भेटलो मी आधी सांगितलं ना. एक तर पूर्ण दुर्जन व्हा, मारण्याच्या रूपाने येईल तरी भेटेल, कल्याणच होईल. आणि पूर्ण सज्जन असेल तो उद्धाराच्या रूपाने येईल, सोनन साहेब कल्याण होईल. आपण कोणत्यात बसतो? म्हणजे कीर्तनकार असं आपण सगळे बरं का, नाहीतर आम्हाला वेगळे समजून तुम्ही वेगळे नाही, आपण सगळे एकच आहोत. कल्पना करा आपण कोणत्या वर्गात बसतो आहोत. कारण भगवंताचं गीतेमध्ये वचन आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. म्हणजे भारतावर ग्लानी येते तेव्हा तो अवतीर्ण होतो, तो देव आहे. कशा करता? भक्तांच्या रक्षणाला देव येतो, दुर्जनाला मारायला येतो. घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो, हाची धंदा करीतो, हाची धंदा करीतो. घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो. वा वा, टाळ करी, धन्यवाद. धंदा करीतो, हाची धंदा करीतो. घेऊन या चक्र गदा, घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो, हाची धंदा करीतो. घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो, हाची धंदा करीतो, हाची धंदा करीतो. घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो, हाची धंदा करीतो, हाची धंदा करीतो. भक्ता राखे पायापासे, भक्ता राखे पायापाशी, दुर्जनासी संवारे. दुर्जनासी संहारी. भक्ता राखे पायापासे, दुर्जनासी संवारी, दुर्जनासी संवारी, दुर्जनासी संवारी. भक्ता राखे पायापाशी, दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी. हे भगवंताचं कार्य आहे. भक्ता राखे पायापासी, दुर्जनासी संवारी. बर, भक्तांचं रक्षण करतो आणि दुर्जनाचा नाश करतो देव. मग भक्तांचं रक्षण करणारा आणि दुर्जनाचा देव करणारा जर म्हणजे नाश करणारा देव असेल, घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो, यदा यदा ही धर्मश्च ग्लानिर्भवति भारत. म्हणजे धर्माच्या रक्षणाकरता तो येतो, अधर्मयांचा नाश करतो. धर्मांच्या रक्षणाकरता जे आहे तत्पर त्यांचं संगोपन करतो. रामायणामध्ये तसंच सांगितलेलं आहे, जब जब होई धर्म की हानी, बाळई असुर आधम अभिमानी. जब जब होई धर्म की हानी, बाळई असुर आधम अभिमानी. असुर अभिमानी लोक झाले की तेव्हा तो येतो, धर्माचं रक्षण करतो. धर्म रक्षावया अवतार घेशी, आपुल्या पाळीसी भक्तजना. मग भक्तजनांचं रक्षण करतो तो देव आहेत. मग आपण सज्जन आहोत को दुर्जन आहोत? पूर्ण सज्जन झाल्याशिवाय देव भेटत नाही एक, आणि पूर्ण दुर्जन झाल्याशिवाय देव भेटत नाही दोन. मारण्याच्या रूपाने भेटतो. पण मध्यांचा एक वर्ग राहिला, धड सज्जन नाही धड दुर्जन नाही. त्यांचा उद्धार कसा होणार? त्यांना देव कसा भेटणार? मग देव म्हणून ते येत नाही, त्यांना भेटण्याकरता दुसरा अवतार घेतो. तोच परमात्मा आत्मा रूपाने जगामध्ये नटलेला आत्मा रूपाने तो परमात्मा परमात्मा म्हणून आला, देव म्हणून आला की त्याला भक्ताचं रक्षण करायचं आणि दुर्जनाचा नाश करायचा आहे. पण तो परमात्मा ज्या वेळेला काही सज्जन नाही ना काही दुर्जन नाही, जो मधला वर्ग राहिला ना त्याच्या उद्धाराकरता मग संत रूपाने अवतीर्ण होतो. ऐकताय ना आपण? मग मधल्या वर्गाचा उद्धार करायचा असेल तर संत रूपाने अवतीर्ण होतो आणि या जगाचं कल्याण करतो. तोच देव संत रूपाने येतो, तोच आत्मा परमात्मा या आत्म्या रूपाने येतो, संतांच्या माध्यमातून जगाचं कल्याण करतो. आणि तो देवच असतो
पण देवानीच अवतार हा संतांचा घेतलेला असतो. अवतार तुम्हा धरा. कल्पना करा, अशा प्रकारचे अवतार धारण करणारा भगवान परमात्मा मग कोणता कोणता अवतार धारण करतो? देव आहे एक, पण संत रूपाने येतो दोन. मग अवतार कोणाचा घेतो? संतांचा घेतो. कोणता अवतार आहे आता? अवतार पांडुरंगा नाव ठेविले ज्ञानी. 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 कल्पना करा, तोच पांडुरंग आहे, पण अवतार धारण करतो, ज्ञानोबारायांच्या रूपाने येतो. त्याच नाव पांडुरंग आहे. पण पांडुरंगाच ज्ञानोबारायांच्या रूपाने आला की मग ज्ञानोबारायाचं नाव पडतं. म्हणजे आता संत रूपाने आला. जाऊ द्या, नाही कळलं आणखीन सोपं सांगतो. देव अवतार घेतो. अवतार तुम्हा धराया कारण हे जे प्रमाण आहे, उद्धाराया जन जड जीवा. पण आपला विषय चालू कोणता जीवा? तर मग ज्ञानोबाराया. लक्षात येतं ना? अवतार ज्ञानोबाराया आहेत, पण पांडुरंगाचा असे की नाही? मग पांडुरंगाचा अवतार, देवाचा अवतार ज्ञानोबाराय होतात. तुकोबाराया देवाचाच अवतार आहे, पण तुकोबाराय झाले. देव म्हणून जे करता आलं नाही ते तुकोबारायला करता येतं. बरं, जड जना, बरं जडाला, जीवाला आणि जनाला तिघांचं कल्याण करणारा कोण आहे? फक्त सद्गुरू आहे, फक्त संत आहेत. म्हणजे देवाला जे करता येत नाही ते संताला करता येतं. ऐका, ज्ञानोबारायांनी दिनांचा उद्धार केला 1, जनांचा उद्धार केला 2, जडांचा उद्धार केला 3. तुम्ही ऐकताय ना? जनाचा, जीवाचा आणि जडाचा. जड आहे, जीव आहे आणि जन आहे. कसा केला सांगतो, ऐका. ज्ञानोबारायांनी हरिपाठ ग्रंथ लिहिला. बरं का भाऊ, सूर बंद झाला. ज्ञानोबारायांनी हरिपाठ लिहिला आणि हरिपाठ ग्रंथ लिहून त्यांनी काय केलं महाराज? त्या ठिकाणी जनाचा उद्धार केला. एका माणसाकरता हरिपाठ नाहीये, जना करतायत. जनाचा उद्धार केला हरिपाठ देऊन. जीवाचा उद्धार कधी केला? रेड्याच्या मुखातून वेद बोलवले तेव्हा. अहो, माणसाला नीट देवाचं नाव घेता येत नाही. ज्ञानोबारायांनी रेडा बोलवला. विचार करा, तेव्हा जीवाचा उद्धार केला. म्हणजे आतला आत्मा आणि प्राण्यातला आत्मा एकच आहे, जगाला दाखवून दिलं. आणि त्याच्या मुखातून वेद बोलवले. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्भ तुझ्यांचा हरविला. गर्भ तुझ्यांचा हरविला. गर्भ तुझ्यांचा हरविला. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्भ तुझ्यांचा हरविला. शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्भ तुझ्यांचा हरविला. गर्भ तुझ्यांचा हरविला. गर्भ तुझ्यांचा हरविला. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्भ तुझ्यांचा हरविला. शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. शांती रूपी प्रगटला, रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्भ तुझ्यांचा हरविला. गर्भ तुझ्यांचा हरविला. गर्भ तुझ्यांचा रेड्या मुखी वेद बोलविला, गर्भ तुझ्यांचा हरविला. गर्भ तुझ्यांचा हरविला. गर्भ तुझ्यांचा हरविला. म्हणजे जीवाचा उद्धार केला कधी? रेड्याच्या मुखातून वेद बोलावला तेव्हा जीवाचा उद्धार केला. मायबापांनो, विचार करा. रेड्याच्या मुखातून वेद बोलवणं, जीवाचा उद्धार. चालविली जड भिंती, हारली चांग याची भ्रांती. मोक्षे मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. भिंत चालवली महाराज जड. भिंतीला हातपाय नाहीये, पण चालविली जड भिंती. हरली चांग याची भ्रांती. मोक्षे मार्गीचा सांगाती. ए ज्ञानोबा माझा, साधकांचा माय बाप. दरुशनी हारी ताप. हे ज्ञानोबाराया. आणि मग आता कळालं,
या सगळ्या जीवांचा उद्धार करण्याकरता जेव्हा देवच संतांच्या रूपाने अवतार घेतो, देव आणि संत हे दोन नाही एकच आहे. देवते संत, 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 देवते संत. निमित्त त्या प्रतिमा, 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 निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संत एकच आहे, फक्त अवतार दोन आहे. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. माय बाप, प्रतिमान रूपाने देव या ठिकाणी नटलेला आहेत. देव आणि संत हे दोन नाही एकच आहे. पण देवाला जेव्हा काम करता येत नाही तेव्हा संत रूपाने येतात, जगाचं कल्याण करतात. तेच पांडुरंग, तोच देव ज्ञानोबरायांच्या रूपाने आला. अवतार पांडुरंगा नाव ठेविले ज्ञाने. मग ज्ञानोबरायांच्या रूपाने आले, सगळ्या जगाचं कल्याण केलं. आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञे तोषावे, तोषोने मज द्यावे पसाये दान. हे कोणाचा उद्धार? तर जय काळांचे व्यंकटे सांडो, तया सत्कर मीर्ती वाढो, होता परस्परी पडो मैत्र जीवाचे. जे खळ आहे, दुर्जन आहे, नास्तिक आहे, त्यांचाही उद्धार हो, ही भूमिका ज्यांची आहे त्या ज्ञानोबराया. याच्या पुढे सांगू का? किंबहुना सर्व सुखी पूर्ण हुनी तिही लोकी, बजी जो का आदी पुरखी अखंडित. सर्व सुखी व्हावे, दुखी कोणी असू नये, ही भूमिका आमच्या संतांची आहे. एक वर्ग सुखी व्हावा, माझे जवळचे सुखी व्हावा असं नाहीये, सगळेजण सुखी व्हावा. संतांची भूमिका ही आहे. त्याला देव म्हणतात, त्याला संत म्हणतात. देवाच्या रूपाने आला पण आता संत आहे. देव म्हणून आला असता तर भक्ताचं कल्याण, दुर्जनाचा नाश. पण संत रूपाने आला, आता सगळे सुखी. अपेचत्सु दुराचारो भजते मामनन्य भाग, साधुरेव समंतव्य सम्यक वे वशुतो हि सहा. क्षिप्रम भवती धर्मात्मा शश्वत शांतीम निगच्छते, कौंत्याही प्रतिजाने नम भक्त प्रणिष्यते. मग हे सगळं वर्णन करत असताना तो देव संताच्या रूपाने येतो, जगाचं कल्याण करतो. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टभीती परोपकारे, जगाच्या कल्याणाकरता तो भगवान परमात्मा अवतीर्ण होतो, संत रूपाने येतो. तुकाराम महाराज देवाच आहे पण संत रूपाने आले. आणि अधिकार कळाला ना, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासे आले, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासे आले. तुकिता तुलनेसे ब्रह्म तुकासे आले, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासे आले. म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. हे तुकिता तुलनेसे ब्रह्म तुकासे आले, तुकिता तुलनेसे ब्रह्म तुकासे आले. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासे आले, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासे आले. माय बापांनो, तुकाराम महाराजांनी देव हे दोन नाही. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. ज्याने आयुष्यभर त्रास दिला ते रामेश्वर भट्ट तुकोबारायणला देव मानताय. आज तुलनात्मक दृष्टीने पाहिलं तर दोन्ही ब्रह्म तुकोबाराय आहेत. म्हणजे देवच अवतीर्ण होऊन आला आणि आता जगाच्या कल्याणाकरता इथे तत्पर झाला. हा आत्मा संत रूपाने आल्यानंतर जगाचं कल्याण करतो. माय बापांनो, असा जो देव आहे तो या संताच्या रूपाने येतो. काय करतो? सगळे सुखी करतो. मग त्या देवाची भक्ती आपल्याला घडली पाहिजे, त्या देवाचं आपल्याला भजन घडलं पाहिजे. आणि त्या देवाचं नामस्मरण केलं
त्या देवाचं चिंतन केलं, त्या देवाला हरीला नाव मुखाला आलं आणि हरी मुखाने गायलं की देह पवित्र होतो. अभंगाचं पहिलं चरण. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, नाम हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, 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 हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय. पवित्राची होय देह त्याचा, 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 पवित्राची होय देह त्याचा. हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. बाय बापांनो, हरीच्या नामाची कीर्ती मुखाने जो गातो त्याचा देह पवित्र होतो. मध्ये कोणाचा असू द्या, हरिनाम मुखाला आलं की देह पवित्र होतो. सांगा, पाप्यातला पापी जरी असला, बरं का भुंगळ साहेब, पाप्यातला पापी, नास्तिकातला नास्तिक असू द्या, पण त्याला संत भेटले, नामस्मरण घडलं की त्याचा उद्धार होतो. वाल्यासारखा पापी जगात कोणी नाहीये. त्याचा धंदाच होता रे, आला रे मारा रे दरा रे, आला रे मारा रे दरा रे, आला रे मारा रे दरा रे. जो कोणी त्या रस्त्याना जाईल त्याला धरायचा आणि मारायचा धंदा होता. तो काय पशु मारीत नव्हता, तो काय बकर मारत नव्हता, तो कोंबडे कापत नव्हता, माणसं कापत होता. सांगा, माणूस मनुष्याची हत्या करणं हे जे पाप त्यांनी केलंय. पण नारद मुनी भेटले, नारदांनी सांगितलं, अरे एवढं पाप करतो कोणा करता? त्यांनी सांगितलं, माझ्या परिवारा करता. अरे एवढं पाप करतो परिवारा करता, हे पाप भोगून लागल्याला तुला परिवारातले कोणी मदत करतील का? त्यांनी सांगितलं, का नाही करणार, मी त्यांच्या करताच पाप करतोय. जा म्हणले, घरच्याला विचारू नये. विचारू नये म्हटल्यावर सोनवणे साहेब घरी गेला, पत्नीला विचारायला गेला. तिला विचारला, ग मी जे काही पाप केलं, तुला माणसं मारून धन आणून दिलं, मला फेडू लागायला येशील का? तिने विचार केला, हे गरम डोक्याचे बाबा आहे, यांना नाही म्हणून चालणार कसं? थोडं निवांत सांगू, खरं बोलायची सुद्धा काही माणसा पुढे सोय नसती. जास्तच गरम माणसाला खरं सांगून बी अवघड होतं साहेब, अवघड परिस्थिती आहे. त्यामुळे हिने विचार केला, माझे मालक हे गरम डोक्याचे, जरा नाही म्हटलं तर काही करतील, त्यापेक्षा त्यांना पर्याय न सांगू. अहो मालक, तुम्ही दुपारच्या वेळेला आले, उन्हातून आले, जर थांबा घरात बसा, मी पाणी घेऊन येते मग बोलते. तिने त्यांना घरात बसवलं
पाणी आणायला गेली, तांब्या भरून पाणी घेतला, धाडकन तांब्या आदळला खाली. तांब्या आदळला, हा पळत गेला. काय झालं काय झालं? काही नाही म्हणले, इंचू चावला. विंचू चावला? म्हणले हो. फार वेदना होऊ लागल्या हो, विंचू चावलेला आहे. विंचाच्या वेदना फार होत आहे. म्हटले काय करावा काही कळे ना. तो म्हणला एक काम कर, सोड थोडा. काय करावं लागेल? काही नाही. इंचू चावलेला आहे महाराज, माझ्या सर्वांगात वेदना होऊ लागल्या, फार त्रास होतो. तुम्ही माझे अर्धांगी आहेत, मी तुमच्या अर्धांगिनी आहेत. पत्नी अर्धांगिनी असते की नाही पतीची? मग पती कोण झाला तिचा? अर्धांगीच झाला ना. जर ती अर्धांगिनी असेल, बरं का विनेकरी महाराज, हा पण अर्धांगीच आहे ना. ती म्हणली मी तुमची अर्धांगिनी, तुम्ही माझ्या अर्धांगी, आपण दोघं पती पत्नी एकच आहोत. म्हटले हो. मग एक काम करा म्हणले, माझ्या अंगामध्ये जेवढं काही असणार वेदना होऊ लागलेले, दुःख झालेले आहेत, ते वेदना होऊ लागलेले जे दुःख आहेत, त्या अर्ध वेदना तुम्ही घ्या. तो म्हणलं हे कसं शक्य? म्हणलं का शक्य नाही? तुम्ही जर माझ्या अर्धांगीन, मी तुमची अर्धांगिनी, आपण सुख दुःख वाटायला पाहिजे की नाही? म्हणले हो. मग मी तुमची पत्नी आहे, माझ्या अंगामध्ये वेदना झालेले आहेत, माझ्या अर्ध वेदना तुम्ही घ्या म्हणले. अर्ध वेदना तुम्ही घ्या म्हटल्यानंतर परिणाम असा झाला, हे म्हटलं शक्य नाही. वेदना कोणालाही घेता येत नाही, कोणाला दुसऱ्याला देता येत नाही, त्यालाच भोगाव्या लागतात. ती म्हणली अहो मग तसंच आहे, तुम्ही जे पाप केलं आतापर्यंत, जे तुम्ही पाप केलं बरं का, तुमचं पाप आणि तुम्ही ते पाप आम्हाला कसं घेता येईल? तुमचं पाप तुम्हालाच भोगावा लागणार. मग तुमचं पाप तुम्हाला भोगावा लागणार म्हटल्या माय बापांनो, जे तुमचं पाप आहे ते आम्हाला घेता येणार नाही. विठ्ठल विठ्ठल आपल्याला ते पाप कोणाला घेता येत नाही, कारण ते जे पाप आहे ज्याने केलं त्याला भोगावं लागतं. जसा त्या विंचाच्या वेदना पत्नीला झालेला पती घेऊ शकत नाही, तसं पतीचं पाप पत्नीला घ्यायचं काही कारण नाही, ज्याचं त्याला भोगावं लागतं. वाल्याच्या लक्षात आलं, पत्नी पाप फेडायला कामाला येणार नाही. मुलाला विचारलं, का रे बाळांनो, तुमच्या करता मी हे सगळं काही केलेलं आहे, आणि तुमच्या करता केलं असल्यामुळे तुम्ही मला त्या पापात सहभागी होणार का भोगू लागायला? मुलाने सांगितलं, बाबा जोपर्यंत लहान मुलं बाळा असतात, आई वडिलाचं कर्तव्य त्यांना संगोपन करून मोठं करावं. आम्ही 18 वर्षाचे लहान आहे, तुम्ही तुमचं पाप, आमचा काही संबंध नाही. वाल्याने वडिलाला विचारलं, आईला विचारलं, जे मी काही पाप केलेले तुम्ही भोगू लागणार का? त्याने सांगितलं, अरे बाबा एकदा मुलगा 2 हाताचे 4 हात करून दिले की तो आणि त्याचं काम, आमचा पापाचा काही संबंध नाही. माय बाप सांभाळीती, लोभा कारणे पाळीती, लोभा कारणे पाळीती, लोभा कारणे पाळीती. माय बाप सांभाळीती, लोभा कारणे पाळीती, लोभा कारणे पाळीती, लोभा कारणे पाळीती. माय बाप सांभाळीती, माय बाप सांभाळीती, माय बाप सांभाळीती, माय बाप सांभाळीती, लोभा कारणे पाळीती, लोभा कारणे पाळीती. कारणे पाळीती, लोभा कारणे पाळीती. माय बाप संभाळीती, लोभा कारणे पाळीती. माय बाप सांभाळ करता मुलांचा, पण लोभ आहे आम्हाला जीव लावेल, आता बापात सहभागी होत नाही. महाराज वाल्याच्या लक्षात आलं, ना आई बाप कामाला येतात, न पत्नी कामाला आली, न मुलाला कामाला येतात, आता हे पाप भोगण्याकरता मला कोणी कामाला येणार नाही. चला म्हणले, जंगलात जे साधू भेटले, गुरु भेटले, ते काही मार्गदर्शन करतात का, मार्ग काढतात का बघू. नारदाकडे गेले वाल्या, सांगितलं महाराज माझे मला कोणी कामाला येणार नाही, कारण धनदारा पुत्र जन बंधू सोये रे पेसून. बारीक वाजवा.
बंधू स्वये रे पिसून सर्व मिथ्या हे जाणून शरणरी गा देवासी धनदारा पुत्र जन धनदारा पुत्र जन हो विचार करा हे कोणी आपल्याला कामाला येत नाही. लक्षात आलं. महाराज काहीतरी मार्ग सांगा. नारदाने सांगितलं आता भगवंताची भक्ती कर, राम राम म्हण. तो म्हणला जन्मात धंदा केला नाही, राम कुठे येतो त्याला? राम मुखात येत नाही, मग तो राम लांब लांब म्हणायचा. राम येत नाही, मग शेवटी त्याच्या मुखातून शब्द आला मरा मरा मरा. राम येत नाही ना, मग मरा मरा म्हणू लागला. नारद म्हणले हरकत नाही, मारा मारा का असा ना म्हण, कारण राम तर येत नाही. उलटा म्हणायला लागला मरा 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 मरा. 30 सेकंद म्हणून बघा रामच तयार होतो. मरा माराचा राम होतो. 30 सेकंद बोलून बघा मरा 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 मराचा राम तयार होतो. त्याने उलटा सुरू केला. उलटा जपे सुलटा हुआ, जपे सुलटा हुआ, उलटा जपे सुलटा हुआ, जपे सुलटा हुआ, रघुपति पावे खेदा, रघुपति पावे खेदा, रघुपति पावे खेदा, रविपति पावे खेदा. उल्टा जपे सुलटा हुआ रघुपति पावे खेदा. ए राम नाम से ज्यादा रे भाई, राम नाम से ज्यादा. उल्टा जपे सुलटा हुआ, उल्टा जपे सुलटा हुआ. महाराज राम राम नाही मरा मरा भरू लागला, पण रामचा मरा मराचा उलटा राम झाला. उल्टा जपे सुलटा हुआ रघुपति पावे खेदा. राम नाम से ज्यादा रे भाई, राम नाम से ज्यादा. सागर ऊपर पत्थर तारे, सागर ऊपर पत्थर तारे. राम नामाची ताकद काय? पाण्यावर दगड तरले गेले, हे राम नामाची ताकद आहे. रामाची किमया आहे. आणि मग मरा मरा म्हणणारा वाल्मिकी, वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला. मरा मराचा राम तयार झाला. ही रामनामाची ताकद आहे. राम नाम से ज्यादा रे भाई, राम नाम से ज्यादा, राम नाम से ज्यादा रे भाई, राम नाम से ज्यादा. राम नाम से ज्यादा रे भाई, राम नाम से ज्यादा, राम नाम से ज्यादा रे भाई, राम नाम से ज्यादा. राम नाव मुखात आलं आणि मरा मरा म्हणणारा वाल्या कोळ्या वाल्मिकी झाला. आणि विचार करा, ही ताकद देवाच्या नावात आहे. आणि जो कोणी नामस्मरण करतो, हरिनाम मुखाला घेतो, ज्ञानोबा म्हणतात पवित्रची होय देह त्याचा, पवित्रची होय देह, पवित्रची होय देह त्याचा. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय. पवित्रची होय देह त्याचा, पवित्रची होय देह त्याचा, पवित्रची होय देह त्याचा. त्याचा देह पवित्र झाला. कोणाचा? वाल्याचा. आणि रामनामामुळे उद्धार झाला. मायबापांनो, भगवंताच्या भक्तीची शक्ती आहे. रामायणामध्ये असा एक प्रसंग आणखीन आहेत. आपण गोदावरीच्या कडेला आहोत. भगवान श्रीराम इथे आलेले आहेत त्या भूमीवरती. याला दंडकारण्य म्हणायच्या त्या काळामध्ये. भगवान श्रीराम ज्या वेळेस मारीच मामाच्या मागे मागे आले, आपल्या भागातूनच असणाऱ्या गोदावरीच्या कडेनं पुढे गेले. मारीच मामा राक्षस होता, त्याच्या मागे हरिण झालेला होता. राम मारायला आले. ती ही भूमी आहे. मायबापांना परिणाम असा झाला, सीतेचं हरण रावणाने केलेलं आहे. साधूच्या वेशात आला, सीतेचं हरण केलं. राम लक्ष्मणाला सोडून सीतेकडे आले होते. लक्ष्मणाला सांगितलं सीतेचं रक्षण कर. पण रावण साधूच्या वेशात आला आणि साधूच्या वेशात रावण येऊन पंचवटीतून सीतेला घेऊन गेला. कारण सीतेने लक्ष्मणाला काढून दिलेले आहेत. माता सीता म्हणाली,
तुझे दादा संकटात आहे. राम ज्या वेळेस राक्षसाच्या बरोबर आला ह्या गोदावरीच्या कडेकडेने, असे 5 ठाणं मी नेहमी सांगतो. पहिलं ठाण सवत्सर कोकम ठाण आहे, दुसरं मातुल ठाण, तिसरं नागम ठाण, चौथं बाजा ठाण, 5वे ते भामा ठाण. मी तिथूनच इथं आलो. तुम्ही कोकम ठाण, आम्ही भामा ठाण. साहेब जमलं ना आपलं. असे 5 ठाणं रामायणामध्ये बरं का साहेब. जिथे राम थांबले युद्ध घडलं म्हणून ठाण नाव पडलं. पहिलं ठाण कोकम ठाण, दुसरं मातुल ठाण, तिसरं नागम ठाण, चौथं बाजा ठाण, 5वे ते भामा ठाण. इथं घुमले म्हणून घुमनदेव नाव पडलं. हरणाने कमाल केली म्हणून कबलपूर नाव पडलं. देवाने बाण मारला देवगाव नाव पडलं. देवाने बाण सोडला बरगडी कानाला लागला बगडी कानड गाव झालं. इथं डोकं पडलं ते टोकं झालं, काया पडले ते कायगाव डोकं प्रावर संगम. इतिहास बघून घ्या. मरता मरता हरिण म्हणाला हरी लक्ष्मणा धाव. पंचवटीत आवाज गेला, तिथं लक्ष्मण होता. तो आवाज ऐकून सीतेने सांगितलं जा आता तुझ्या दादाला मदत करायला. आणि मग ज्या वेळेस दादाला मदत करायला जा म्हटल्या लक्ष्मणाला यावं लागलं. आणि दोघांची भेट जिथं झाली ते भामानगर भामठाण आहे. त्रेतायुगातील घटना आहेत. त्रेतायुगातील रामाश्रूची शिळा, हिचा कलियुगी महिमा आगळा. अरुंजी ऐकती शिळेची कथा, ओम चैतन्य अडबंगनाथा. राम लक्ष्मण दोघे रडती, त्यांच्या अश्रूनी भिजली माती. वल्ल्या मातीचा पाषाण होता, ओम चैतन्य अडबंगनाथा. एक शिळा तयार झाली रामाच्या अश्रूने. त्या शिळेवर अडबंगनाथांनी तपश्चर्या केली. ही भामठांची भूमी आहे. मागच्या वर्षी साहेब तुम्ही आले होते. यंदाही तुम्हाला जाहीर निमंत्रण देतो. 13 जानेवारी ते 21 जानेवारी आमच्याकडे धर्मनाथ बीज फार मोठा उत्सव आहे. नवनाथ यज्ञ आहे, नवनाथ कथा आहे, रामायण कथा रामराव महाराज ढोक यांची नवनाथ यज्ञ आहे, 9 दिवस कार्यक्रम आहे, नवनाथ पारायण आहे. आणि 13 ते 21 जानेवारी अडबंगनाथ संस्थान या ठिकाणी भव्य दिव्य आणि अनेक साधू संत त्या ठिकाणी येणार आहे. तर अध्यक्ष साहेबांसह सर्वांना निमंत्रण देतो. 9 दिवसात 1 दिवस तरी भेट द्यायला आपण सर्वांनी या. जंगलामध्ये स्थान आहे, पवित्र आहेत. नारायणगिरी बाबांनी त्या ठिकाणचा उदयकाळ आणलेला आहे. गुरुवारी नारायणगिरी महाराजांनी भद्रा मारुती लोपलेलं देवस्थान जगापर्यंत आणलं आणि अडबंगनाथ सेवा 2001 ला माझ्याकडे दिली. आज तिथली कीर्ती आता पूर्ण देशात आहेत. छोटस मंदिर अडबंगनाथाचं अनादी काळातलं होतं. ती शिळा तीर्थायुगातील आहे. आता युगच बदलले तर वर्षाचा काय प्रश्न आहे. अशा प्रकारे मंदिर बांधल्यावर नाथांच्या काळातले विहीर बारो मंदिरात प्रकट झालेली आहेत. गंगा यमुनेचा सहवास तिच्यात आहे. आपण ते तीर्थ पाहायला येऊ शकता. सोनवणे साहेब तुम्ही राहिले खरे. आता सगळ्या पाहुण्यांना घेऊन, आंत्रे साहेबांना सगळ्या पाहुण्याला घेऊन या एक दिवस आपण त्या बीजेच्या निमित्ताने. मायबापांनो, राम पुढे निघाले. माझा मुद्दा ऐका. चालता चालता दंडकारण्यातून जात असताना लक्ष्मण रामाची भेट तिथे झाली म्हणून निघाले. सीता सीता म्हणू लागले. सीते 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 तुम बिन व्यर्थ जीते. सीता तुझ्याशिवाय मी जीवन जगू शकत नाही. श्यामा हिरणी तू ही बता दे, जनक दुलारी मुझे मिला दे. तेरे जैसे आखे श्याम पतित पावन सीताराम. राम सिया राम जय राम सिया राम, राम सिया राम जय राम सिया राम. सुनरे मैना सुनरे तोता, मैं भी पंखो वाला होता. वन वन धुंड रहे तमाम, पतित पावन सीताराम. माय बाप राम सीतेच्या शोधार्थ निघाले. आणि मग मात्र एका ठिकाणी आवाज आला, राम 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 सीता राम राम राम, राम 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 सीता राम राम राम, राम 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 सीता राम राम राम, राम 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 सीता राम राम राम. आवाज आला. तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला जटायू होता. जटायूचे पंख रावणाने छाटले. सीतेला घेऊन गेला रावण. आणि मग काकाची मांडीवर मान घेतली आणि सांगितलं, काका तुम्हाला मी जिवंत करू का जटायू काका. जटायूने सांगितलं, नाही प्रभू, मी ऐकलंय 4 पुत्र त्या दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. 4 पुत्र राजा दशरथाला झाले, पाणी पाजायला एक नव्हता. त्याच्यातला ज्येष्ठ पुत्र श्रीराम, त्याच्या मांडीवर माझी मान. हा मरायचा चान्स कोण सोडणार आहे. तेव्हा आता मरू द्या म्हटले. कर्णांत कालेच मामेव स्मरण मुक्तवा कलिवरम, ये प्रियाती स्मद्भवाम याती नास्तत्र संशयः.
गीतेत भगवंतांना 8व्या अध्याय सांगितलं, अंतकाळी देवाचं नाव आलं त्याला मोक्ष मिळतो. मग मला तर तुम्ही स्वतःच भेटलेले आहात देवा, आता माझा उद्धार करा, मृत्यू द्या, आता जीवदान नको. सांगा, देवाच्या मांडीवर ज्याला मरण आलं, काय भाग्यवान असेल वो जटायू, त्याचा उद्धार झाला. कशामुळे? त्याने रामाचं नाव घेतलं, आणि रामाचं नाव घेतलं त्याचा देह पवित्र झाला. पवित्रची होय देह त्याचा, पवित्रची होय देह त्याचा, पवित्रची होय देह त्याचा. हो, त्याचा देह पवित्र झाला महाराज. कोणाचा? ज्याने मरताना राम नाव मुखाला घेतलं. जाकर राम मरत मुख आवा, जाकर नाम मरत मुख आवा, अदमयी होई सोयी गती पावा, अदमयी होई सोयी गती पावा. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. जाकर नाम मरत मुख आवा, जाकर नाम मरत मुख आवा, अदमयी होई सोयी गती पावा, अदमयी होई सोयी गती पावा. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. वैये स्वैदो राम रचे राखा, वैये स्वैदो राम रचे राखा, को करी तर्क बळावई साका, को करी तर्क बळावई साका. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. बाय बापा नाव राम नाव मुखाला आलं जटायूचं, त्याचा उद्धार झाला. जाकर नाम मरत मुख आवा, अदमयी होई सोयी गती पावा. मरताने राम नाव मुखाला आलं, पवित्रची होय दे त्याचा, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय दे त्याचा. मग त्याचा देह पवित्र होतो, उद्धार होतो. असे हजारो उदाहरणं सांगता येईल माय बापांनो. मग ही साधना, हे तप ज्याच्या जीवनात घडतं त्या सामर्थ्याने तो कल्पच कल्प वैकुंठात राहतो. दुसरं चरण, तपाचे सामर्थ्य तपिनला अमूप, सामर्थ्य तपिनला अमूप, तपाचे सामर्थ्य तपिनला अमूप, तपाचे सामर्थ्य तपिनला अमूप. चिरंजीव कल्प वैकुंठीनादे, चिरंजीव कल्प वैकुंठीनादे, चिरंजीव कल्प वैकुंठीनादे, चिरंजीव कल्प वैकुंठीनादे. तपाचे सामर्थ्य तपिनला अमूप, चिरंजीव कल्प वैकुंठीनादे, चिरंजीव कल्प वैकुंठीनादे, चिरंजीव कल्प वैकुंठीनादे. तपाचे सामर्थ्य तपिनला अमूप, चिरंजीव कल्प वैकुंठीनादे, चिरंजीव कल्प वैकुंठीनादे, चिरंजीव कल्प वैकुंठीनादे. सर्वांनी वर हात करा, सर्वांनी प्रेमाने 1 मिनिटासाठी. विडोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विडोबा रखुमाई. सोनवणे साहेब चला. हार घाला हार. विठोबा अंतरे परिवार आणि सोनवणे साहेब चला. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा 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 रखुमाई, गोंगळ साहेब या. विठोबा रखुमाई.
कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमार 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 तपाचे सामर्थ्य तपेनेला अमूप चिरंजीवा कल्प वैकुंठी नांदे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. माय बापांनो, तपाच्या शक्तीचं सामर्थ्य आहेत आणि एक नामधारक जन्माला आला त्याचा मातृवंश त्याचा पितृवंश सांगा. भिकाजी नामदेव पाटील करपे वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र कोपरगाव तालुका यांच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने धन्यवाद. विठ्ठल 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 विठ्ठल. करपे महाराजांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने वेनेकरी बाबाला माझा हार देतो. घालून सगळ्यांनी एकदा जोरात टाळ्या वाजायच्या आहेत. वारकरी पदी त्यांची निवड झाली. धन्यवाद. विठ्ठल 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 विठ्ठल. एक नामधारक जन्माला आला त्याचा मातृवंशाचा भोंगळ साहेब उद्धार होतो. एक पितृवंशाचा होतो. दोन भ्राता वंशाचा होतो. तीन नवे नवे एक हरिभक्त जन्माला आला नामधारक तर त्याचा सगोत्र गणगोत्राचा उद्धार होतो. महाराज म्हणतात कोणी शिल्लक राहत नाही. मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर भोवणी ठेले सगळ्यांचा उद्धार होतो. मग हे ज्ञान महाराज कुठून आलं, ही परंपरा कशी आहे? ज्ञानोबराय म्हणलात ही नाथ परंपरेतनं माझ्याकडे ज्ञान आलेले आहेत. हे गुणगम्य ज्ञान मला प्राप्त झालं. चौथं चरण ज्ञान गुणगम्य ज्ञान देवाला धरे. 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 निवृत्तीने दिदले माझे हाती. निवृत्तीने दिदले माझे हाती. माझे हाती माझे हाती
हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा निवृत्तीने निधान माझे हाती निवृत्तीने निधान माझे हाती माझे हाती माझे हाती हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना पुण्याची गणना कोण करी कोण करी पुण्याची गणना गणना कोण करी कोण करी पुण्या पुण्या पुण्याची गणना 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 कोण कधी पुण्याची गणना आना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी कोण करी कोण करी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा मुखे म्हणा नाना कोण करी पुण्याची गणना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना पुण्याची गणना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी कोण करी कोण करी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली मावळे ज्ञानेश्वर